नमस्कार मैत्रिणींनो, सिक्रेट किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे तिळाचा ठेचा। थंडीचे दिवस सुरू झालेले आहेत। तीळ आपण कोणत्या ना कोणत्या प्रकारामध्ये आपण खातो, तर त्यासाठी मी आज तुम्हाला दाखवते तिळाचा ठेचा। त्यासाठी इथे मी घेतलेले आहेत एक अर्धी वाटी तीळ आणि पातेलं गरम झालेले, त्या पातेल्यामध्ये थोडे हे तीळ भाजून घ्यायचे। जास्त पण भाजायचे नाही आहेत मैत्रिणींनो, थोडेसे आपले गरम करून घ्यायचे आहे, कारण का जास्त भाजले आपल्या तिळाची टेस्ट बदलेल, म्हणून थोडेसे भाजले की काढून घ्यायचे। तेच मैत्रिणींनो एक मूठभर शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाणे पण या प्रकारे जास्त नाही भाजायचे, थोडे भाजून घ्यायचे असे। आता याच पातेल्यामध्ये 4 ते 5 मिरच्या मी इथे 6-7 घेतलेल्या आहेत। तुम्ही तुमच्या तिखटाप्रमाणे मिरच्या घ्या। त्या थोड्याशा भाजून घ्यायच्या। साधारण मैत्रिणींनो 2 चमचे तेल घालायचं आहे। कांदा, 1 टोमॅटो आणि 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या। आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं। मैत्रिणींना तुमच्याकडे जर जाड मीठ असेल तर जाड मीठ सुद्धा घाला, त्याच्यामध्ये हा ठेचा खूप छान लागतो। त्यामध्ये मूठभर कोथिंबीर घालून घ्यायची। वरवंटाच्या साहाय्याने हे सर्व मिश्रण हे असं गरम गरम बारीक करून घ्यायचं। मैत्रिणींनो, आपण जे तीळ आणि शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत ते दोन्ही एकत्र असे मिक्सरला बारीक करून घ्यायचे। आता आपण शेंगदाणे आणि तीळ बारीक करून घेतलेले आहेत ते यामध्ये घालून घ्यायचे। अशा प्रकारे तीळ आणि शेंगदाणे सुद्धा मिक्स करून घ्यायचे। तयार आहे मैत्रिणींनो तिळाचा ठेचा। एकदा नक्की करून बघा। आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।